आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या घामाचे आणि कष्टाचे मोल धोक्यात आणणाऱ्या बोगस कृषी बियाण्यांविरोधात आता आवाज बुलंद होऊ लागला आहे. संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. कमी खर्चात भरघोस उत्पादनाचे आमिष दाखवून काही विक्रेते शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गुजरातमधील सुरत, अहमदाबादसह विविध भागातून अनधिकृतरित्या आणली जाणारी बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पेरणीनंतर उगवण न होणे, उत्पादनात मोठी घट येणे किंवा संपूर्ण पीक वाया जाण्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा पैसा, वेळ आणि मेहनत वाया जात असून त्यांच्या अडचणी आणखी वाढत आहेत. आधीचा पुरा पाऊस, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी संकटांचा सामना करत असताना काही भोंदू विक्रेते त्यांचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. कृषी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवून बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दोषींवर गुन्हे दाखल करणे, परवाने रद्द करणे आणि कठोर शिक्षा देणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जिल्हा कृषी अधिकारी सूरज जगताप यांना हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड आणि भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू झालेल्या या लढ्याला कृषी विभाग कितपत प्रतिसाद देतो याकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. आज कृषी विभागाकडे संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती या दोघांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे. या निवेदनामध्ये जी मागणी आम्ही केलेली आहे त्या मागणीनुसार दरवर्षीचा जो अनुभव आहे की मान्सून लागला, पेरणीची गडबड चालू झाली की त्या काळामध्ये मार्केटमध्ये बोगस बियाणे, बोगस खते यांचा प्रचंड प्रमाणामध्ये सुळसुळाट होत असतो आणि हे रोखण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. बोगस बियाणे हे येता कामा नयेत. जर बोगस बियाण्यांची पेरणी झाली तर आधीच शेतकऱ्यांवरती नैसर्गिक संकट असताना पुन्हा हे मानवीय संकट शेतकऱ्यांच्या पुढे उभं राहून टाकतं आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान तर होतच, पण त्याच पद्धतीने जो जगाचा पोशिंदा आहे त्याला जगाला जे द्यायचंय ते देण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अडचण येत असते. म्हणून या वर्षी किमान कृषी विभागाने जागरूकता ठेवून बोगस बियाणे या आणि बोगस खतं यांच्यासाठी पायबंद व्हावा म्हणून भरारी पथकं वेळीच नेमणे हे गरजेचं आहे. हे आम्ही कृषी अधिकारी जगताप साहेब यांच्याशी बोलताना त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यांनी देखील आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की नवीन तंत्रज्ञानानुसार संपूर्ण पाठपुरावा केला जाईल आणि या वर्षी तरी किमान बोगस बियाणे, बोगस खते यांच्या बातम्या वृत्तपत्रात येणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोजी आकरे साहेब, प्रदेश महासचिव सौरभजी खेडेकर साहेब यांच्या विशेष आदेशाने, त्याच पद्धतीने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडापूरकर साहेब यांच्या विशेष सूचनेनुसार या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांची यावर्षी फसवणूक होणार नाही याची आम्ही देखील या ठिकाणी काटेकोरपणे लक्ष घालू आणि जर तसे प्रकार आढळून आले तर संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मोठं जन आंदोलन छेडण्याशिवाय राहणार नाही हे आम्ही या ठिकाणी जाहीर करीत आहोत. धन्यवाद.